शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। लक्ष्मी वेंकटेशा गोविंदा गोविंदा गोविंदा। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रहलाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। परमपूजनीय सद्गुरूंच्या कृपेने श्री विष्णू सहस्रनाम या दिव्य स्तोत्रामधल्या भगवंतांच्या 1000 नावांचा आपण अर्थ पाहत आहोत। क्रमाक्रमाने प्रत्येक श्लोकाच्या अंतर्गत जेवढी नावं येतात त्या नावांचं आपण काही चिंतन करत आहोत। आज आपल्यासमोर जो श्लोक आहे श्रोते हो, तो 42 क्रमांकाचा श्लोक आहे श्री विष्णू सहस्रनामाच्या अंतर्गत। श्लोक म्हणू आधी व्यवसायो व्यवस्थान संस्थानस्थानदोध्रुवः परधि परमस्पष्ट तुष्ट पुष्ट शुभेक्षणः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। या श्लोकात भगवंतांची 10 दिव्य नावं आहेत, अर्थपूर्ण आहेत। 10 नावांचा क्रमाक्रमाने विचार करू म्हणून श्लोक पुन्हा एकदा। व्यवसायो व्यवस्थानस संस्थानस्थानदोध्रुवः परधि परमस्पष्ट तुष्ट पुष्ट शुभेक्षणः अशी 10 नावं आहेत। सगळ्यात पहिलं नाव या श्लोकामध्ये जे आहे ते व्यवसायो असं आहे, म्हणजे व्यवसाय परिचयाचा शब्द आहे आपला। व्यवहाराचा विचार जर केला त्याचं नाव एक व्यवसाय ठेवलं आहे बरं का। कारण सगळ्यात मोठा व्यवसाय सगळ्या जगताचा प्रकृतीच्या कोणत्याही घटकाचा जरी विचार केला, कोणत्याही देशातल्या कोणत्याही किती श्रीमंत व्यक्तीचा, वैज्ञानिकांचा, नटांचा, खेळांचा, राजकारणी माणसांचा, ज्याला आपण व्यवसाय असं म्हणतो, या सगळ्या व्यवसायांपेक्षा ज्याचा व्यवसाय सगळ्यात मोठा आहे, सर्व व्यवसाय त्याच्या अंतर्गतच आहेत, त्याच्या प्रेरणेने आहेत सगळे बरोबर आहे, पण सगळ्यात मोठा व्यवसाय ज्याचा आहे त्याचं नाव व्यवसाय ठेवलं आहे। व्यवसाय शब्दाचा अर्थ धंदा, बिझनेस असा होतो। पुष्कळ मोठे मोठे व्यवसाय करणारे या जगामध्ये आहेत, म्हणजे अगदी मॅन्युफॅक्चरिंगपासून ट्रेडिंगपासून पुष्कळ प्रकारचे व्यवसाय जगामध्ये आहेत। अगदी लहानसं एखाद्याच्या घरी एकच गाय आणि तो दूध विकतो आहे, त्याचा व्यवसाय आहे, कारण त्याची उपजीविका त्या गाईच्या दुधावर आहे, तो व्यवसाय आहे त्याचा। कोणाचा शेतीचा आहे, कोणाचा कपड्याच्या दुकानाचा आहे, कोणाच्या सोने चांदीच्या दुकानाचा आहे, कोणाचा एखादी इंडस्ट्री आहे, त्याचा व्यवसाय धंदा आहे तो। पण व्यवसाय जो ज्या गोष्टीचा करतो त्याला त्या गोष्टीचं पूर्ण ज्ञान असावं लागतं, आणि ज्ञान नसेल तर तोटा होतो, नफा नाही होत। मग पुष्कळ लोक एखादा व्यवसाय करतात, ज्ञान जास्त नसतं, कारण व्यवसाय यशस्वी होण्यासाठी जितक्या काही गोष्टी असाव्या लागतात त्याला लिडरशिप क्वालिटीज म्हणतात, त्या पुष्कळ आहेत। मग त्या सगळ्या असल्याशिवाय व्यवसाय यशस्वी होत नाही। ते थोडंसं ज्ञान आहे, बाकी आम्हाला व्यवहार माहिती नाही, क्रय विक्रय म्हणजे विक्री खरेदी माहिती नाही, मार्केटिंग माहीत नाही, हे व्यवसायाचे काही फंडामेंटल्स असतात, ते ज्याला माहिती आहे त्याचाच व्यवसाय यशस्वी होतो। आता ह्या संदर्भात इतक्या व्यवसायांविषयी आपल्याला पुष्कळ माहिती आहे, आपल्यापैकी अनेकांचे अनेक व्यवसाय असतीलच, पण सगळ्यात चांगला व्यवसाय करणाराही हा आहे, आणि सगळ्यात यशस्वी आणि सगळ्यात मोठा व्यवसाय याचाच आहे। याच्या व्यवसायाविषयी धर्मग्रंथामध्ये तुकाराम महाराजांनी एक वचन केलं, याचा धंदा काय, घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो। याचा जो चक्र आणि गदा आहे हा त्याचा धंदा असं तुकोबांनी म्हटलं आहे। ते एका अंगाने आहे, कारण
बरोबर आहे ते वचन. तुकोबांचं आहे तर बरोबरच असतं पाहिजे. घेऊन या चक्र गदा हाच धंदा करीतो. चक्र आणि गदा 4 आयुधांपैकी एक आहे भगवंतांच्या. हा ते हातात धारण का करतो? कारण दुष्टांचा संहार, विनाशायाच्या दुष्कृताम, धर्मसंस्थापनार्थ, परित्राणाय साधूनाम, हा याचा एक व्यवसायाचा भाग आहे. याच्या व्यवसायाचे 2 मुख्य भाग आहेत. परित्राणाय साधूनाम आणि दुसरं विनाशायाच्या दुष्कृताम. पण त्याच्या आधी म्हणजे साधू किंवा दुष्ट माणसे निर्माण होण्याच्या आधी याचा मुख्य व्यवसाय, याच्या आवडीचा, अत्यंत पॅशन असलेला, याच्या आवडीचा व्यवसाय युगानुयुगा हा करीत असलेला एकटा चालू येतो विश्वासी. विश्वाची निर्मिती, हे सगळं विश्वास निर्माण करणं हाच त्याचा सगळ्यात मोठा धंदा आहे. मग त्यातले सगळे जीव, चारी वाणी चारी खाणी, 84 लक्ष जीव योनी, निर्माण केले लोक तिनी तया नाव देव श्रीराम, हा याचा व्यवसाय आहे. खूप मोठा आहे. हे जे नाव आहे व्यवसाय, हे ईश्वरवाचक नाव आहे. कारण निर्गुण निराकार परमात्मा, ब्रह्मवस्तू, परमात्मा ज्याला आपण म्हणतो, तिथे काही व्यवसाय नाही, तिथे काहीच नाही आहे. तिथे फक्त अस्तित्व आहे. अहमेवा समेवाग्रे, किंवा सत्ता मात्र स्वरूपात्मा, एवढंच. तिथे काही कर्मच नाही. कारण व्यवसाय म्हणलं की कर्म कृती करावी लागते आणि ती कृती ईश्वरापासून सुरू होते. कारण भगवंतांचे म्हणजे देवाचे जे 4 स्तर रामदास स्वामींनी दासबोधात मानले आहेत, निर्गुण निराकार, सगुण निराकार, सगुण साकार म्हणजे अवतार आणि प्रतिमा देव. यापैकी ईश्वर 2 क्रमांकावर जो आहे आणि अवतार म्हणजे ईश्वराचा अवतार, हे व्यवसाय करतात. निर्गुण निराकार वस्तू परमात्मा तो काही व्यवसाय वगैरे करत नाही. त्या व्यवसाय काय करणार? कारण व्यवसाय करायला एक दुसरी वस्तू लागते, दुसरं एम लागतं, टार्गेट लागतं. तिथे दुसरं नाही ना, एक ब्रह्म द्वितीय नास्ती. मग व्यवसाय काय करणार तो? कारण व्यवसाय केला एक 2 पण आला. जसं मी एखादा व्यवसाय करतो, गाय विकत घेतली, दूध विकायचा, म्हणजे गाय आली की नाही, मग दूध आलं की नाही, मध्ये द्वैत झालं, 2 झाले. त्याला व्यवसायात 2 लागतातच, कमीत कमी 2, अनेकसुद्धा. आणि त्यामुळे निर्गुण निराकार वाचक हे नाव नाही, फक्त ईश्वर आणि अवतारवाचक नाव आहे. ईश्वरवाचकतेत जे याचं व्यवसायाचं रूप आहे ते विश्वनिर्मिती आहे. मग विश्वनिर्मितीच्या अनुषंगाने निर्मिती, प्रतिपाळ आणि संपवणं तिन्ही त्याच्या अंतर्गत येतात. निर्माण करायची, खूप दिवस सांभाळायचे, सगळे जीव एक दिवस घेऊन जायचे संहार प्रलयकाळी. असा याचा हा व्यवसाय किती युगानुयुग सुरू आहे. बरं, हा असा व्यवसायी आहे की याला आपल्या व्यवसायाचा कंटाळा येत नाही. नाही, साधारणपणे भौतिकात, लौकिकात आपण असं पाहतो की खूप वर्ष लोक व्यवसाय करतात आणि त्यानंतर 2 कारणांमुळे व्यवसाय बंद पडतो. एक तर ते थकतात, वृद्ध होतात, मग त्यांना त्यांच्याकडनं होत नाही म्हणून, आणि शेवटी त्यांना तेच ते करून किती नफा कमवणार, किती प्रॉफिट, किती बंगले, किती कार, शेवटी कंटाळा येतो की नको आता. मग मुलांना देऊन देतात, अजून कुठे वाटणी करतात किंवा चॅरिटी करतात. त्यामुळे लौकिकातल्या कोणत्याही व्यवसायाचा केव्हा तरी क्षीण येतो, कंटाळा येतो, फटीक येतो. पण भगवंतांना काहीच होत नाही आहे. अखंड युगानुयुग यांचा हा विश्वनिर्मितीचा आणि तदनुसार पुढे त्याची निर्मितीची व्यवस्था एकंदर चालवण्यासाठी धर्माची जी सार्वभौम व्यवस्था भगवान निर्माण करतात ती बिघडली की भगवान अवतार घेतात. यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति, हे अवतार. मग अवतारातही व्यवसायाचं आहे आणि ईश्वर आहे तिथे व्यवसाय. म्हणून व्यवसाय हे नाव ईश्वर आणि अवतार दोघांच्या वाचक आहे. दोघांमध्ये व्यवसाय आहे आणि याचे सगळे व्यवसाय हे अत्यंत न्यायाने आहे. काही त्यात गडबड नाही, हेराफेरी नाही. अत्यंत प्रामाणिकपणे, सचोटीने, कधीही कंटाळा न येता सतत हा करत राहतो. हे म्हणून अत्यंत उत्तम व्यवसायी जर जगाचा विचार केला कोणी असेल तो परमात्मा म्हणजे ईश्वर किंवा अवतार हे फार मोठे उत्कृष्ट ते अत्यंत न्यायीपणाने करणारे हे व्यवसायी आहेत आणि जगाच्या कल्याणास करतात. हे काय जगाचं कल्याण आहे याच्यामध्ये? कारण त्या काळामधल्या जीवांचा उद्धार व्हावा ही ईश्वराला स्वतःला तळमळ असते आणि त्यामुळे जीवांच्या उद्धारासाठी पुन्हा पुन्हा विश्वनिर्मिती, त्यांना त्यांचे कर्मभोग भोगू द्यायचे आणि त्यातून त्यांना जर का भगवत प्राप्तीची गोडी लागली तर त्यांना मुक्त देखील करायचं. आणि इतकं सगळं करताना भगवान
अखंड 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 व्यवसाय करतात, त्यात त्रुटी नाही. मग ईश्वर म्हटलं की त्यात ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही आले, तिघांनाही कधीही विश्रांती नाही. निर्मितीचं कार्य ज्याच्याकडे आहे, ब्रह्मदेवांकडे, ब्रह्मा येन कुलाल वन्नीन येतो ब्रह्मांड भांडोदरे, हे गट अखंड बनवतो. एक दिवस काय जेवली नाही, सुट्टी नाही, विश्रांती नाही. दर क्षणाला कितीतरी नवीन जीव तयार होतात, जन्माला येतात. अगदी 84 लक्ष जीवयोनींचा विचार केला तर एक मुंगी तरी निर्माण होईल, डास तरी निर्माण होईल, माणूस तरी निर्माण होईल. काहीतरी सतत सतत निर्मिती, हा जो व्यवसाय आहे. बरं, यातून याला स्वतःला नफा काहीच कमवायचा नाही, याला जीवांना त्यांच्या कर्मांचे भोग भोगू द्यायचे. अत्यंत नाही निष्पक्षपाती. आणि त्याचं साक्षीच एता केवलम निर्गुणश्च अशी श्रुती आहे कैवल्य उपनिषद. साक्षी चेता केवलम निर्गुणश्च, तो साक्षीच आहे फक्त. पण तरीसुद्धा साक्षी भावाने अखंड व्यवसाय आणि धंदा करत राहतो. आणि म्हणून हे नाव भगवंतांचं व्यवसाय, पहिलं नाव ईश्वर आणि अवतार वाचक आहे. याकडे आपण सतत दृष्टी ठेवली तर आपल्या फार हिताचं आहे. कारण सगळ्या जगताची व्यवस्था लावणारा, व्यवसाय करणारा फक्त एक परमात्माच आहे. अत्यंत यशस्वी आहे. आणि काही त्यात गडबड फेराफेरी न करता सचोटीने, प्रामाणिकपणे, न्यायी वृत्तीने जीवांच्या कल्याणासाठी भगवान पुन्हा पुन्हा ही विश्वनिर्मिती करतात. बरं, हे करताना तो ह्या सर्वांचा अत्यंत जाणकार आहे. हो, त्याचा छंद तर आहेच, त्याचं ते पॅशनही आहे, त्याला ते आवडतं करायला पुन्हा पुन्हा. पण या सर्वांचा तो जाणकार आहे. जितके प्राणी भगवान आपल्या व्यवसायात म्हणून निर्माण करतो, ते सगळ्या प्राण्यांचं त्याला पूर्ण ज्ञान असतं. त्यांचे शरीर, त्यांचे मन, त्यांचे स्वभाव, त्यांची बुद्धी, त्यांचे कर्म, या सर्वांचा सुद्धा तो ज्ञाता असतो. बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तवचार्जुन तान्यम वेद सर्वाणी. अर्जुनाला भगवान गीतेत म्हणतात की अर्जुना, तुझे आणि माझे बहुनी मे व्यतीतानी पुष्कळ जन्म झाले. तुझे माझेमध्ये तुझ्या म्हणताना सगळी जीवसृष्टी त्यात येते. तो जीवाचं प्रतिनिधित्वच करतो आहे. अनंत जन्मांमध्ये जीवांच्या अनंत जन्मांच्या झालेल्या कर्मांची नोंद परमात्म्याकडे आहे. इतका मोठा व्यवसाय, इतका तोही अत्यंत निष्पक्षपातीपणे, निस्वार्थीपणे परमात्मा करत असतो. आणि अखंड 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 ही सगळी प्रक्रिया सुरू आहे. म्हणून सर्वात मोठा या जगामधला व्यवसायी, जो व्यवसाय करतो तो व्यवसायी, आणि त्यामुळे सगळ्यात मोठा व्यवसाय करणारा परमात्मा आहे. म्हणून त्याचं या श्लोकातलं पहिलं नावच व्यवसायो असं आहे. द्वितीय क्रमांकाचं नाव या श्लोकातलं आहे व्यवस्थान. याचा अर्थ, आधी आपण व्यवसाय शब्द पाहिला, सर्व ही सृष्टीचा निर्माता हा त्याचा व्यवसाय. मग याची काही व्यवस्था लावावी लागेल ना. निर्माण सृष्टी केली, मग तिची काही व्यवस्थान लावावं लागेल. म्हणून त्या सृष्टी नियमितपणे तशीच चालावी याची व्यवस्था जो लावतो त्याचं नाव व्यवस्थान आहे. मग हे करताना त्यांनी जीवाच्या कल्याणासाठी, प्रत्येक जीवाच्या हालचालीची नोंद लक्षात घेऊन सकल जीवांच्या उद्धारासाठी या संपूर्ण सृष्टीला एक व्यवस्था लावून दिली. व्यवस्थान शब्दाचा अर्थ पाहता आपण, त्या व्यवस्थेला भगवंतांच्या जगताच्या एकंदर रचनेला, निर्मितीला आणि कार्यान्वित व्हायला जी एक व्यवस्था लावून दिली, त्या व्यवस्थेचं नाव धर्म असं आहे. ही धर्म ही भगवंतांची सार्वभौम व्यवस्था आहे. सर्व जीवांसाठी ते नियम लागू पडतात. आणि यासाठी भगवंतांनी काही आज्ञा म्हणूया, इच्छा म्हणूया, भगवत इच्छाच त्याला म्हणतात. देवाची इच्छा, आज्ञा, यासाठी काही ग्रंथ निर्मितीसुद्धा झाली. त्यांना श्रुती आणि स्मृती असं म्हणतात. श्रुती म्हणजे वेदमंत्रांना श्रुती म्हणतात, आणि स्मृती म्हणजे पुराण ग्रंथांमध्ये सगळे स्मृती ग्रंथ आहेत ते. त्यामध्ये भगवंतांनी या सर्व निर्माण झालेल्या जीवांनी कसं वागावं याचं वर्णन लिहिलं आहे. श्लोकच आहे, हे माझ्या आज्ञेने आहे. श्रुती स्मृती ममै वाज्ञे यस्तु उल्लंघ्य वर्तते आज्ञाच्छेदी ममद्रोही नमे भक्ता नमत्प्रिया. ते या आज्ञांचं उल्लंघन जे करतात ते मला आवडतं, मग मी दंड देतो. पण व्यवस्थान करायच्या अंतर्गत भगवंतांनी व्यवस्था लावून दिली. जो ज्या गोष्टीचा निर्माता असतो ना, त्याला त्या गोष्टीची नीट व्यवस्था लावून द्यावी लागते. बघा, एखादा मुलगा किंवा मुलगी आहे आणि शिक्षणासाठी त्यांना परगावी ठेवतात.
किंवा एखाद्या नवीन शिक्षण पूर्ण झालेल्या मुलाला किंवा मुलीला नोकरी लागते. मग तिला ज्या गावात तिचं शिक्षण झालं, जिथे जन्म झाला, आईवडील आहेत, तिथे न मिळता परगाव, जसं एखाद्या पुण्याच्या मुलीला मुंबईला नोकरी मिळाली, आता तिला जायचं आहे घरून, मग तिथे तिची व्यवस्था लावून देण्याकरता आईवडील जातात, तिची सगळी व्यवस्था लावून देतात. तिच्यासाठी एखादा फ्लॅट घेतील, तिला किती दूर अंतर आहे कंपनी त्यासाठी एखादी गाडी घेऊन देतील, तिथे या सगळ्या व्यवस्था लावून देतील. काही तिला स्वतःला काही स्वयंपाक करायला भांडी कोंडी, गॅस घेऊन देतील, फ्रीज घेऊन देतील, AC लावून देतील. अशा सगळ्या व्यवस्था आईवडील लावून देतात आणि मग त्यानंतर ती राहते. कारण निर्मिती यांची आहे, त्या निर्मितीची सगळी व्यवस्था नीट लावण्यासाठी भगवंतांजवळ सगळं ज्ञान आहे. त्या आईवडिलांनी त्या मुलीला एक फ्लॅट घेऊन दिला आणि त्यामुळे पुढे मग तिचं व्यवस्थित सुरळीत त्या व्यवस्थेप्रमाणे सुरू राहतं. आणि मग शेजारी लोकॅलिटी कोण आहे, मैत्रिणी कोण आहे, ती ज्या कंपनीत जाणार ते अंतर किती आहे, ती कशी जाईल, मग तिला गाडी द्या, स्कूटी द्या, आणि त्याप्रमाणे तिची सगळी व्यवस्था आईवडील लावून देतात. व्यवस्थान आपण व्यवहारातले 1-2 उदाहरणं पाहून नंतर भगवंत व्यवस्थान कसे आहेत ते पाहणार. दुसरं उदाहरण पाहू. एखादी मुलगी लग्न होऊन किंवा एखाद्या मुलाचा विवाह जेव्हा होतो तेव्हा त्या मुलाची आई वडील त्याच्याबरोबर त्याच्या गावी जातात. बेंगलोर, चेन्नई, गुडगाव, मुंबई, मोठ्या शहरात तो नोकरी करत असेल तर मग त्याचा फ्लॅट आपण विचारतात माणसं, तुम्ही कशासाठी चालले आता? मुलाचं लग्न झालं, त्याची व्यवस्था लावून देतो आम्ही, आधी त्याचा संसार लावून देतो, संसाराची व्यवस्था लावून देतो. नवीन लग्न झालं आहे, सुनबाई नवीन आहे म्हणून आम्ही व्यवस्था लावून देतो. हे 2 आपण उदाहरणं जी पाहिली, ही आई वडील, मुलगा मुलगी कोणी असो, ते एकटे जिथे राहायला जातात त्यांची नीट व्यवस्था लावून देतात. कारण त्यांची निर्मिती आहे, निर्मितीची सगळी काळजी घेणं हे ज्याची ती निर्मिती आहे त्याचं ते कर्तव्य आहे. असं ईश्वराची सगळी सृष्टी निर्मिती त्याची निर्मिती आहे. मग तिचं नीट व्यवस्थापन करणं, व्यवस्था लावून देणं, भगवंतांची ही मुख्य कार्य हेच आहे. सर्वांची व्यवस्था लावून देण्यासाठी भगवंतांनी तुम्ही असं वागा, तुम्हाला हे सर्व दिलं आहे, उत्तम नरदेह दिलेला आहे, नरदेहात असतील तर, आणि आता तुम्ही राहा, कारण तुम्हाला सर्वांना सुखाची अपेक्षा आहे. सुखार्थात सर्वभूतानां, श्रीमद भागवतात श्लोक आहे, सुखार्थात सर्वभूतानां मत्तः सर्वं प्रवर्तते, सुखं नास्ति विना धर्म, सुखं न अस्ति विना धर्म, तस्मात् धर्म परो भवेत. धर्मपर राहा, धर्माची व्यवस्था लावून दिली. धर्मपर म्हणजे धर्माचं अनुकरण करा, आचरण करा, त्यांनीच तुम्ही सुखी होऊ शकता. ही अशी व्यवस्था लावून दिली सर्वांसाठी. चारी खाणी चारी वाणी 84 लक्ष जीवयोनी निर्माण केले ज्यांनी, त्याचा निर्माता जर तो आहे तर या सगळ्यांची व्यवस्थासुद्धा त्यालाच लावावी लागणार आहे. या सर्वांची व्यवस्था, अगदी नदी पर्वतापासून लहानशा मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळी व्यवस्था त्यांच्या जीवनाची लावून देण्यासाठी भगवान तत्पर असतात आहेत. आणि म्हणून भगवंतांचं एक नाव 2 क्रमांकाचं या श्लोकामधलं व्यवस्थान हा असं आहे. 3 क्रमांकाचं नाव आहे संस्थान. ही सगळी नावं जी आहेत ना, ही ईश्वर विश्वनिर्मितीच्या संदर्भातली आहेत. आणि म्हणून ही सगळी नावं खरं म्हणजे ईश्वरवाचक म्हणण्यापेक्षा ईश्वराच्या कार्याच्या संदर्भात आलेली नावं आहेत. संस्थान हे नावसुद्धा ईश्वराच्या कार्याच्या संदर्भातलं नाव आहे. कारण जो निर्गुण निराकार परमात्मा आहे तोच ईश्वर आहे. फक्त हातात हात मायेचा धरला की तो ईश्वर होतो. ईश्वरातून माया वजा केली की तोच निर्गुण ब्रह्म तोच आहे, ब्रह्मवस्तू तीच आहे. म्हणून संस्थान हाच आहे. श्रुती माऊली तेच सांगते, सर्वभूतादिवासंयत भूतेष्वपि च वसत्यपि. सर्वभूतादिवासंयत, सर्वभूतांचं वसतिस्थान परमात्माच आहे. मग ते किती मोठा संस्थान असेल. इतके सगळे जीव आज सृष्टीवर मध्ये जेवढे आहेत ते पूर्वी होऊन गेलेले, त्याच्या आधी असलेले केवढं संस्थान असेल हो. लौकिकात आपण विचार केला तर अनेक संस्थानं आपण मोठी मोठी पाहतो. जसं शेगावचं संत गजानन महाराजांचं संस्थान फार मोठं आहे. शिर्डीचं साईबाबांचं संस्थान मोठं आहे. गोंदावले संस्थान मोठं आहे. तिरुपती संस्थान मोठं आहे. बद्रीनारायण संस्थान मोठं आहे. सगळे जेवढी मोठी धर्मक्षेत्र मोठी मोठी संस्थान आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी कितीतरी मोठी मोठी भक्त निवास आहेत. हजारो
माणसांची राहायची सोय. संस्थान म्हटले की ते सोयींयुक्त असावं लागतं. तिथे निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था, पाणी व्यवस्था, इतर सगळ्या भक्तीच्या अंतःकरणाने जर का भक्तगटांसाठी भक्तनिवास असतील तर पारायणासाठी एखादा हॉल, जपासाठी हॉल, सकाळची काकड्याची व्यवस्था, हे सगळे व्यवस्था करावी लागते. म्हणजे येणाऱ्या भक्त मंडळींची सगळी सोय केली जाते, पुरवली जाते आणि त्याला संस्थान म्हणतात. त्या देवतेचं की सज्जनगड संस्थान आहे. आणि म्हणून संस्थान सगळ्या सोयींनी परिपूर्णता त्यात असावी लागते. आता भगवंतांचं एक नाव संस्थान काय आहे? सगळ्या सोयींनी परिपूर्ण आहे, तिथे त्रुटी नाही. फक्त भगवंतांनी निर्माण करून दिलेल्या सगळ्या व्यवस्थेअंतर्गत जीव तसा वागत नाही. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितो. 16व्या अध्यायाचा समारोप आहे भगवद्गीतेच्या. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तम कर्म कर्तुम् अर्हसि. यासाठी शास्त्र धर्मग्रंथ निर्माण केले, पण माणसं त्या संस्थांमधल्या नियमावलीप्रमाणे नीट न वागता ते बिघडवतात. आपण कोणत्याही संस्थानामध्ये जा, भक्तनिवासमध्ये वास्तव्याला जर गेलो आपण, तर एखादी तिथे नियमावली असते. त्या संस्थांच्या कार्यकारी मंडळाने, अध्यक्षांनी एकत्र येऊन, विश्वस्त मंडळाने ती सुव्यवस्था तिथे राहावी. संस्थान आहे ना, गैरसोय कोणाची होऊ नये, सर्वांना सगळ्या सुखसोयी मिळाव्या आणि त्यांचा इतरांनाही उपद्रव होऊ नये, संस्थानला उपद्रव होऊ नये, अशा पद्धतीची काही तिथे नियमावली त्या फलकावर लिहिली असते. आणि भगवंतांनी लिहिलेली नियमावली जी आहे ती धर्म या अंतर्गत येते. म्हणून अनेक धर्मग्रंथ आहेत, त्यामध्ये भगवंतांनी सर्व प्रकारच्या सूचना देऊन ठेवलेल्या आहेत. त्यांचं उल्लंघन केलं की मग शिक्षा मिळते. पण ह्या सर्व करण्याला, कार्याला संस्थान असं म्हणतात. हे जिथे होतं संस्थान, म्हणून भगवंतांचं एक नाव या श्लोकामधलं 3 क्रमांकाचं संस्थान हे आहे. तोच संस्थान आहे. भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायात भगवान बोलतात, मत्स्थानी सर्व भूतानी. सगळे भूत शेवटी माझ्यामध्येच आहेत, माझ्याच अंतर्गत आहेत. अर्जुनाला भगवंतांनी विश्वरूप दर्शन जेव्हा करवलं, भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायामध्ये सगळं वर्णन येतं, त्याच्या अंतर्गत अर्जुनाला काय काय दिसलं हो. या सृष्टीतले सगळे घटक, चंद्रसूर्यांपासून सगळे जीव हे सगळे त्या विश्वरूपामध्ये अर्जुनाला प्रत्यक्ष दिसले. आणि म्हणून त्यांनी एकच सिद्ध केलं की मी सर्व प्राणीमात्रांचा, भूतांचा मी निवासस्थान, मी संस्थान आहे, माझ्या ठिकाणी आहे. आणि नंतर सर्वांना इथेच यायचं आहे. आणि जे त्या ठिकाणी त्या संस्थांमध्ये कायमच राहायला जातात, क्षणासाठी, काही दिवसासाठी नाही, ते मग आपल्या अनुभवात लिहितात. जसं रामदास स्वामींनी आपल्या एका अभंगात लिहिलं आहे, आम्ही वस्ती केली रामी, आस्था नाही देहधामी. आता आम्ही वस्ती केली रामी याचा अर्थ रामाच्या ठिकाणी, म्हणजे ते आमचं संस्थान आहे. आमचं खरं वास्तव्य तिथेच असायला पाहिजे जीवाचं, आणि केली आता. याचा अर्थ मी रामरूप झालो. आणि हे संस्थान खूप वेगळ्या प्रकारचं आहे. या संस्थांमध्ये सुखसोयी तर आहेतच, पण या संस्थानाशी हा लौकिकामध्ये दृष्टांत येणारच नाही. लौकिकातले दृष्टांत एकदेशी पडतात. पण हे संस्थान ह्या प्रकारचं आहे. भाष्यात असं म्हटलं आहे, या संस्थानात येणारा प्रत्येक जीव त्या संस्थानाशी ऐक्यात जातो. परमात्म्याचं नाव संस्थान आहे ना. आणि जीव ब्रह्मैव नापरः. तो साधना करून, उपासना करून, प्रयत्न करून, तपश्चर्या करून, सद्गुरू कृपेद्वारे जर तो संस्थानामध्ये निवासाला गेला तर तो कायम निवासी होतो. कायम निवासी होत नाही, ऐक्यात जातो परमात्म्याशी. म्हणून या संस्थानात त्याचं ऐक्य होतं. लौकिकात हा घडत नाही. आपण एखाद्या कोणत्याही मोठ्या संस्थानात गेलो, 2 दिवस राहिलं, त्या संस्थांशी आपण ऐक्यात जात नाही, भिन्नच राहतो, वेगळेपणाने राहतो. पण परमात्मा नावाचं नाव संस्थान जे आहे, या संस्थानाशी जर तिथे आपण राहायला गेलो, मत्स्थानी सर्व भूतानी म्हटलं आहे ना. आणि भगवंतांच्या मूळ वचनाप्रमाणे ममै मांशो जीवलोके जीवभूत सनातना, याप्रमाणे हा जीव जेव्हा ब्रह्मरूप होतो, संस्थानात विलीन होतो, ऐक्यात जातो, मग 2 राहतच नाही. हे या संस्थानाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे इतर संस्थानांपेक्षा. आणि म्हणून भगवंतांचं एक नावच या श्लोकातलं 3 क्रमांकाचं संस्थान नावाचं आपण पाहिलं.
भगवंतांचं 4 क्रमांकाचं नाव आहे श्लोकातलं स्थान द असं आहे. स्थान म्हणजे जागा, द म्हणजे देणारा, प्रत्येक जीवाला त्याच्या कर्मांप्रमाणे योग्य स्थान देणारा. आणि योग्य स्थान ज्याला प्रोटोकॉल म्हणतात. तो आपल्या लौकिक विचार जर केला, एखादं उदाहरण घ्यायचं असेल, एखादी मोठी सभा आहे का चौकामध्ये, राजकीय सभा आहे समजा, आपल्याला राजकारणावर नाही बोलायचं, पण सभा डोळ्यासमोर सहज आलं आहे म्हणून मोठी सभा आहे आणि भारताचे पंतप्रधान येतात आहे, तर त्या सभेला अनेकांना आमंत्रण असतं, पत्रिका येतात, फ्लॅक्स छापतात आणि मग सभा प्रत्यक्ष सुरू होताना अनेक मान्यवरांना पंतप्रधानांच्या बाजूला जागा देतात. जे आयोजक असतात, त्याची मुख्य कार्यकारिणी त्या जिल्ह्याची असेल, जिल्ह्याचा कार्यक्रम असेल तर समजा 20-25 खुर्च्या मांडल्या आहेत, तर प्रत्येक आमंत्रित व्यक्तीला कुठे बसवायचं ठरलं असतं आहे. पंतप्रधानांच्या बाजूला राज्यपाल त्याच राज्याचे, उजव्या डाव्या हाताला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मग इतर नेते, इतर खासदार असे खूप जर का असतील तर त्या प्रत्येकाला कुठे बसवायचं ठरलं असतं. अगदी पंतप्रधानांच्या बाजूला काही नगरसेवकाला नाही बसवणार किंवा एखादा सामान्य नागरिकसुद्धा सभेला येऊ शकतो, पण त्याला पंतप्रधानांच्या बाजूला स्थान नाही मिळणार. कार्यकारिणी ते करते, याला प्रोटोकॉल म्हणतात. आणि ते ज्ञान त्यांना असतं की कोणाला कुठे बसवावं, त्याच्या अधिकाराप्रमाणे, त्याच्या दर्जाप्रमाणे, त्याच्या पदाप्रमाणे त्याला कुठे बसवावं ती सभा ठरवते. हे परमात्म्याला हे सगळं ज्ञान आहे. परमात्म्याला कोणाला कुठे बसवावं हे कळतं. सृष्टी निर्मितीचा दृष्टांत घेऊ आपण. सृष्टी निर्मितीच्या वेळी हे सगळे भगवंतांनी पंचमहाभूत निर्माण केली आधी, असं वर्णन आहे. तैत्तिरीय उपनिषदात वर्णन येतं, आत्मनः आकाशः संभूतः. आणि आकाशात वायू अग्नी आपः असे ती निर्मितीची व्यवस्था आहे. ही प्रत्येकाचं स्थान ठरलेलं आहे. म्हणजे आपण जे पंचमहाभूतांची नावं घेतो, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. आणि आकाश कुठून आलं? परमात्म्यापासून. पण त्यांनी त्याच्या दर्जाप्रमाणे तिथेच राहायचं आहे. हा क्रम बदलायचा नाही. स्थानद शब्दाचा अर्थ पाहतोय म्हणजे आकाशापासूनच वायू निर्माण होईल, वायूपासून आकाश नाही होणार, अशी संगती कुठेच लावली नाही कोणत्या ग्रंथात. म्हणून ज्याचं त्याचं स्थान, ही तर पंचमहाभूतांची स्थानं ती ईश्वराने ठरवलेली आहेत. ही कोणी मनुष्याने ठरवलेली स्थानं नाही आहेत पंचमहाभूतांची. आणि सर्वात शेवटी पृथ्वी तत्व उदयाला येतं, अस्तित्वात येतं, त्यांच्या जागा ठरल्या आहेत. स्थान म्हणजे जागा, त्या ईश्वराने ठरवलेल्या आहेत. बरं, ह्या तर पंचमहाभूतांचा विचार केला आपण, मग सूर्याविषयी विचार करू, चंद्राविषयी विचार करू. मग सूर्याने चंद्राने कोणती जागा पकडायची हे ठरलेलं आहे. इतक्या मोठ्या अंतरिक्षामध्ये सूर्याने कुठे स्थिर राहायचं आहे? कारण आता विज्ञानाने मान्य केलं आहे, आमच्या धर्मशास्त्राने तर आधीच मान्य केलं आहे, सूर्य स्थिर आहे. ही पृथ्वी आणि सगळं सूर्यमंडल त्याच्याभोवती फिरतं. मग सूर्याने स्थित कुठे राहायचं हे परमात्मा ठरवलं आहे, त्यांनी ठरवलं आहे. स्थान 10 शब्दाचा. सूर्याने कुठे राहायचं, चंद्राने कुठे राहायचं, गुरुनी कुठे राहायचं, शुक्राने कुठे राहायचं. मग उत्तरायण दक्षिणाप्रमाणे त्यांच्या थोड्याशा स्थानं बदलत नाही. पृथ्वीची भ्रमणगतीमुळे ते उत्तरायण दक्षिणायन येतं, पण सूर्य स्थिरच आहे. मग सूर्याची स्थिरता, त्याची जागा कोणी ठरवली? पंचमहाभूतांची पाहिली आपण. तशी सर्व चंद्र सूर्यादी ग्रहांची, तारकांची, अंतरिक्षात असलेल्या सगळ्या करोडो आहेत, करोडो अंतरिक्षात तारे ग्रह खूप आहेत. या सगळ्यांच्या जागा कोणी ठरवल्या? बरं, किती चातुर्याने या जागा ठरवल्या हो. चातुर्याने, युक्तीनी, बुद्धीनी, सामर्थ्यानी सर्व ग्रह नक्षत्रांच्या जागा ठरवल्या. स्थानद शब्दाचा आपण पाहतोय. आचार्यांनी भाष्यात तर खूप स्थानदावरती लिहिलं आहे की हे सगळं करताना इतकं सूक्ष्मरीतीने केलं आहे की चंद्र आणि सूर्य हे कधी एकमेकाच्या जवळ येऊन त्यांची टक्कर कधीच होणार नाही. करोडो वर्षांपासून ही सृष्टी निर्माण करताना चंद्र सूर्यच आपण 2 प्रामुख्याने पाहत आहेत. असे करोडो ग्रह अंतरिक्षात आहेत. यांच्या ऑर्बिट्स ठरलेले आहेत. ऑर्बिट्स म्हणजे त्यांच्या गती तर ठरल्याच आहेत, पण त्यांचे भ्रमणाचे, वलयाचे असे ऑर्बिट्स गोलपणा ठरला आहे
की सूर्याने असं किती फळावं, चंद्राने असं, ते एकमेकाशी कधी त्यांच्या टकरी होत नाहीत, ते आपटत नाहीत. स्थान द शब्दाचा आपण नावाचा अर्थ पाहतो आहे. हे जर ग्रह नक्षत्रांविषयी असेल तर सगळ्या सृष्टीतल्या सगळ्या जीवांनी, म्हणजे एखाद्या जीवानी कुठे जन्माला यावं, स्थान द, त्याला ते स्थान देणारा परमात्मा आहे. जीवाच्या प्रत्येक हालचालीविषयी त्यांनी आज कुठे असावं, उद्या कुठे असावं. एखादा पटकन आजचा एखादा कॉर्पोरेट कंपनीत काम करणारा मनुष्य, CEO समजा, तो आज पुण्यात आहे, उद्या तो बंगलोरला आहे. हेच त्याचं स्थान द, त्याला ते स्थान आजच्या दिवस कोणी दिलं, एक दिवसाची ट्रिप आहे म्हणून, ते देणारा परमात्मा आहे. स्थान द म्हणजे स्थान देणारा आणि अखंड त्याच्या स्थानाची निश्चिती ठरवणारा सगळ्या जीवांविषयी. आणि म्हणून भगवंतांनी हे नाव ठेवलं आहे. हे एका अंगाने, निर्मितीच्या अंगाने आपण पाहतो आहे. आणि हेही नाव ईश्वरवाचकच नाव आहे. अवतारात सुद्धा स्थान द परमात्मा होतो. उदाहरण 2-3दा आपण पाहिलेलं आपण, की एखाद्या जीवानी परिपूर्णतेने तपश्चर्या, साधना, भक्ती केली तर त्याला कोणतं स्थान द्यायचं आहे हे भगवान ठरवतात. त्याची इच्छा, त्याचं तप, त्याच्या मनातली कामना, जर कामनिक तप असेल तर त्याप्रमाणे सुद्धा. उदाहरण पुन्हा आपल्याला ध्रुवाचंच पाहता येईल. ध्रुवानी सावत्र आईकडून अपमानित झाला म्हणून तप केलं. नारदांनी मंत्र दिला, ओम नमो भगवते वासुदेवाय, आणि मधुबनात तपश्चर्या केली. त्याची तपश्चर्या पूर्ण झाली. आता त्याला स्थान हवं आहे, अशी जागा त्याला हवी आहे, असं स्थान हवं आहे की ज्या ठिकाणाहून त्याला कोणीही कधीही उठवणार नाही, व्यत्यय आणणार नाही. तो कायमस्वरूपी तिथे बसू शकेल. भगवान त्यांच्या अंतःकरणातली भावना जाणतात. जाणे भाव अंतरसाक्षी प्राणीमात्रांचा. प्रसन्न झाले, आले. ध्रुवा त्यांनी मागितलं, मला देवा अशा जागी बसव, कोणी मला हलवता कामा नये, डिस्टर्ब करता कामा नये. मग भगवंतांनी त्याला अढळपद दिलं. स्थान द, अढळपद देणारा. हे अढळपद हे स्थान आहे. म्हणून ध्रुवमंडळामध्ये ध्रुवतारा आहे, तो तसाच आहे अजून. मग ध्रुवाच्या तपश्चर्येने त्याच्या मनातलं जाणून त्याला जे स्थान द्यायचं तो देणारा कोण आहे? तो परमात्मा आहे. म्हणून त्याचं नाव या श्लोकामध्ये 4 क्रमांकाचं स्थान द असं आहे. आणि भगवान ज्याला त्याला त्याच्या यो यो यामनाम तनुम भक्ता श्रद्धयार्चितमिच्छति तस्य तस्यांचना श्रद्धा तामेव विदधाम्यहम. जो ज्या देवतेची उपासना करतोय, भगवंतांना माहिती आहे की हा या देवतेची उपासना करतोय, तर याला तो लोक दिला पाहिजे. कुणाला चंद्रलोक, कुणाला यक्षलोक, कुणाला किन्नर लोक, कुणाला पितरलोक, कुणाला नरकलोक. आई लोकच आहे त्याच्या कर्माप्रमाणे. कारण भगवान भगवद्गीतेत बोलतात, ये यथामाम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. मला माहिती आहे, ये यथामाम प्रपद्यन्ते, कोणत्या अंगाने माझी उपासना, भक्ती, तपश्चर्या करतो हे मला माहिती आहे. म्हणून त्याला त्याच्या तपश्चर्याचं, भक्तीचं तसंच फळ मी देऊ शकतो, नाही देतोच. म्हणून भगवंतांचं एक नाव स्थान द ईश्वरवाचकच नाव आहे. प्रत्येकाला आपल्या उपासनेच्या, भक्तीच्या, तपश्चर्येच्या योग्यतेप्रमाणे, उंचीप्रमाणे ते स्थान, ते ठिकाण भगवान देतात. म्हणून भगवंतांचं एक नाव स्थान द असं आहे. भगवंतांचं पुढचं नाव या श्लोकामध्ये जे आहे 5 क्रमांकाचं, ते ध्रुव नावाचं आहे. ध्रुव शब्दाचा अर्थ स्थिर, निश्चल. ध्रुव ताऱ्याचं आत्ताच आधी सणावात आपण थोडं वर्णन ऐकलं. ध्रुव म्हणजे स्थिर, न हलणारा, निश्चल. परमात्मा जसा निश्चल स्वरूपाने आहे तसं ध्रुव शब्दाचा अर्थ होतो. हा निर्गुण निराकारवाचक शब्द आहे. अत्यंत स्थिर, हालचाल नाही, त्याचा कधी नाश नाही, कमी जाणं नाही. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. किंवा भगवान भगवद्गीतेत बोलले, अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततं विनाशमव्ययस्यास्य न कश्चित कर्तुमर्हसि. अविनाशी, अव्यय म्हणजे ध्रुव, अव्यय, कधी खर्चच त्याचा काही नाही, आहे तसा तेवढाच नेहमी राहतो. सगळी सृष्टीची व्यवस्था लावतो, पण तो मुळात परमात्मा जो निर्गुण निराकार ब्रह्मवस्तू जी आहे ती तशीच राहते. हे नाव ब्रह्मवस्तू वाचक आहे. ध्रुव, अत्यंत अविनाशी, अव्यय, निश्चल, फक्त सत्तारूप
आहे आहे आहे. रूप आकार नाही आहे. रूप आणि आकार हे मायेच्या प्रांतात असल्यामुळे निर्गुण निराकाराला रूप किंवा आकार नाही आहे. निर्गुण निराकारच त्याला म्हणतात. पण सत्ता मात्र स्वरूपात्मा, सत्ता मात्र आहे. त्याच्या सत्तेवर हे सगळं चालतं. म्हणून सगळ्या सत्तारूप असलेला परमात्मा अत्यंत निश्चल, आणि त्याचं एक वर्णन एका श्रुतीमध्ये येतं. निश्चल का आहे? षडभाव विकार शून्यम अशी श्रुती आहे. 6 विकार जे सृष्टीतल्या प्रत्येक घटकाला आहेत, अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते, नश्यते, हे 6 धर्म, प्रत्येक गोष्टीला 6 विकार म्हटलं आहे. हे 6 विकार आहे, हे बदल आहेत. एखादी वस्तू का असते, मग ती मोठी होते, वाढते, त्यात बदल होतात. आपल्या शरीराचा विचार करा. आईच्या गर्भात जेव्हा आपण असतो अस्ति, मग आपला जन्म होतो. जायते, दिसायला लागतो, जायते म्हणजे. वर्धते, आपण जेव्हा जन्माला आलो तेवढे आता आहोत का? आता आज माझं वय 75 वर्ष आहे. मी आईच्या उदरातून बाहेर आला असेल, लहानसं बाळ असेल, त्यापेक्षा आता माझं शरीर 6 फुटीचं उंचीचं आहे. वर्धते म्हणजे नुसतं शरीर वाढत नाही, मन बुद्धी वाढतं, सगळं वाढतं. वर्धते म्हणजे वाढ होणे. विपरिणमते, बदल होतात. सगळे केस पांढरे झाले, दात पडले सगळे, हे सगळं विपरिणमते, बदल होत जातात. मग अपक्षीयते, सगळ्या इंद्रियांच्या शक्ती खूप त्याचा वापर बालपणापासून केला असतो आपण, म्हणून शक्ती कमी होतात. अपक्षीयते, एक दिवस नश्यते. हे विकार आहेत 6, हे बदल आहेत. विकार शब्दाचा खरा शास्त्रीय अर्थ बदल असा आहे. हे बदल आहेत सगळे. पण ज्याचं वर्णन सुरू आहे ध्रुव, त्यात बदल होतच नाही, म्हणून त्याचं वर्णन श्रुती माऊलींनी केलं आहे. षड भाव विकार शून्यम. ते षड भाव त्यात नाहीच आहे. शून्य म्हणजे नाही, नसणे या अर्थाने शून्य शब्द आहे तिथे. हे 6 विकार तिथे नाही, म्हणून त्याचं नाव ध्रुव असं आहे. किती छान नाव, निर्गुण निराकाराचं नाव आहे. नेहमी वर्णन त्याचं पुष्कळ ऐकतो आपण. दासबोधात ज्ञानेश्वरीत निर्गुण निराकाराविषयी, निराकार म्हणजे काय, निराभास काय, निरवय म्हणजे काय, मद निरुपावे श्रीराम, त्याचं वर्णन पुष्कळ केलं रामदास स्वामींनी. म्हणून ध्रुव शब्दाचा अर्थ स्थिर, निश्चल, बदल न होणारा असे अर्थ आचार्यांनी केलेले आहेत. 6 क्रमांकाचं नाव या श्लोकातलं आहे परधीही. परधीही, धी म्हणजे समृद्धी, ऐश्वर्य, हा षड्गुणैश्वर्य आहे ना. ऐका, यशस्वी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, हे 6ही गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंतो. ही भगवंतांची व्याख्या माऊलींनी केली आहे. षड्गुणैश्वर्य भगवान, इतकं ऐश्वर्य आहे, 6 गुणांनी युक्त आहे. आणि याच्यासारखा दत्तत समो व्यतिकश्च कुतोन्याह, याच्यासारखा कोणीच नाही दुसरा. श्रुती आहे दत्तत समो, याच्यासारखाच कोणी दुसरा नाही, इतका ऐश्वर्यवान. या 6 षड्गुणांनी युक्त असा ऐश्वर्य ज्याचा आहे, असा आधी कोणाचं नाही. आचार्यांनी परधी शब्दाची व्याख्या केली आहे भाष्यामध्ये. परमार्धीयस्य 6 परधी, परमार्धीयस्य सर्वात श्रेष्ठ, परम अर्धी म्हणजे ऐश्वर्य, ज्याच्या ऐश्वर्याशी कुणाची तुलना होऊ शकत नाही. सर्वात मोठं ऐश्वर्य परमात्म्याचं आहे, म्हणून या 6 परर्धी ही आचार्यांनी केलेली व्याख्या आहे. आणि त्या ऐश्वर्याचाच उपयोग करून भक्तांनासुद्धा सकाम असतील धन, संपत्ती, यश, कीर्ती देतो. आणि निष्काम भक्तांना याचं ऐश्वर्य हे मानलं आहे माऊलींनी, की निष्काम भक्तांना आपल्यात मिसळून घेतो. तत्वमान तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम ऐक्यात नेतो, म्हणजे मोक्ष देतो. हे भगवंतांचं ऐश्वर्य आहे. ही भक्तांनी किंवा साधकांनी परिपूर्ण साधना, तपश्चर्या इत्यादी जर केली, कोणत्याही अंगाने, कर्माच्या अंगाने, भक्तीच्या अंगाने, ज्ञानाच्या अंगाने, कोणत्या तरी मार्गाने भगवंतापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न परिपूर्ण केला आणि सद्गुरूंची पूर्ण कृपा झाली, तर त्या जीवाला आपलं स्वरूपच हा देतो, म्हणजे मोक्ष प्रदान करतो. हे त्याचं सर्वात मोठं ऐश्वर्य आहे. आणि इतकं मोठं ऐश्वर्य कोणत्याही जीवाजवळ कधीही नाही. जीव आपल्यासारखं कुणालाच करू शकत नाही. आणि म्हणून त्याचं नाव 6 क्रमांकाचं परर्धी असं आहे. 7 क्रमांकाचं नाव भगवंतांचं परमस्पष्ट असं नाव आहे. हे ईश्वरवाचक नाव आहे. अत्यंत अत्यंत व्यक्त जो आहे, व्यक्त होतो, तो पुढे सगुण साकारही होतो, पण सृष्टी निर्मितीसाठी व्यक्त होतो. तसा मुळात तो ज्ञानस्वरूप, प्रकाशरूप आहे, म्हणून हे स्पष्ट आहे, ओळखायला खूप सोपं आहे.
सर्वांपेक्षा वेगळा, विलक्षण आहे आणि मुख्य म्हणजे कोणत्याही आधाराशिवाय स्पष्ट आहे. स्वतःच्याच एकंदर महिमा जो आहे त्याचा, जो सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म किंवा सच्चिदानंद परमात्मा, हे त्याचं ऐश्वर्य आहे. या ऐश्वर्याने स्वतःच्या जागी असा काही उभा स्थिर आहे. म्हणून त्याचं वर्णन असं आहे, स्वतंत्र स्वे माहम्नी तिष्ठती. श्रुती आहे, स्वतंत्र स्वे माहम्नी तिष्ठती सर्वाधारम. संपूर्ण जगताचा एकमेव आधार, अत्यंत स्पष्ट आधार, मजबूत सामर्थ्यवान आधार, डळमळीत नाही, स्पष्ट आहे. आणि पुढे अवतार जेव्हा घेतो तेव्हा स्पष्टतेने तो गोचर होतो, दिसतो. म्हणून भगवंतांचं स्पष्ट वस्तू जगात खूप आहेत, म्हणजे अत्यंत व्यक्त गोष्टी खूप आहेत, पण परमात्मा एक तर जगात व्यक्त कोणीही नाही. म्हणून त्याचं नाव जो अत्यंत व्यक्त आहे, अहम सर्वस्य प्रभा मत्तः सर्वं प्रवर्तते. भगवद्गीतेत 10व्या अध्यायात भगवान म्हणतात, अहम सर्वस्य प्रभव. सर्वांना मीच निर्माण, प्रभा म्हणजे निर्माण करणारा, मत्तः सर्व, माझ्यामुळे सगळे दिसायला लागतात. असा अत्यंत स्पष्ट निर्मितीच्या बाबतीतही, स्वतःच्या स्वरूपाच्या बाबतीतही जो अत्यंत स्पष्ट आहे, त्याचं नाव ह्या श्लोकात 7 क्रमांकाचं परमस्पष्ट असं आहे. 8वं नाव आहे तुष्टा. तुष्टा म्हणजे संतुष्ट असणे, तुष्टता, जो समाधानी आहे, त्याला काही नकोच आहे. मनुष्य एखादा खूप समाधानी आहे, तुष्ट आपण केव्हा म्हणतो, त्याला जे काय हवं होतं ते त्याने मिळवलं आहे, आता पुढे काही नको आहे मला मिळवायला. जसा आमचा नीरज चोप्रा होता, त्याला एक लहानपणापासून त्याच्या आईवडिलांनी ॲम्बिशन तयार केली होती की तुला भालाफेकीमध्ये ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवायचं आहे. त्याला मिळालं, संतुष्ट झाला, तो समाधानी झाला. पुढे तो अनेकदा भाग घेईल, हे घेईल, पण पुढे कदाचित मिळणारे नाही, पण एकदा मिळवलं ना त्यांनी परमोच्च पद भालाफेकीतलं त्यांनी ऑलिम्पिकमध्ये मिळवलं नीरज चोप्राने. त्याला ते समाधान झालं. जो आपल्या जीवनात त्याला जे मिळवायचं आहे ते सगळं मिळाल्यानंतर जी मनाला एक अवस्था आहे ते तुष्टतेची, समाधानाची, त्या अवस्थेत परमात्मा नेहमी असतो. म्हणजे त्याला भक्तांनी प्रेमाने काही दिलं तो खातो वगैरे, हा गोष्ट त्याला नको आहे ते खरं. म्हणजे पत्रम पुष्पम फलं तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती, भगवान गीतेत 9व्या अध्यायात बोलले. तदहम भक्तिपरितम अश्नामी प्रयतात्मना, असं भगवान बोलले. ते मी भक्तीच जाणतो फक्त. मी नाकळे कवण्या उपचार आहे, मी कवण्याही उपचार आहे, नाकळे गा उपचारात नाही मला महत्त्व. तो काय देतो मी पाहत नाही, पण त्याच्या अंतःकरणाची दशा, स्थिती, ते मला देताना, अर्पण करताना कशी आहे फक्त एवढं मी पाहतो. मी तर नेहमी तुष्टच आहे, पण भक्तीने त्यांनी एक छोटं पान दिलं ना द्रौपदीने, हो, भाजीचं पान भांड्याला चिकटलेलं, रात्रीचं, त्याने सुद्धा समाधानात गेला. तो समाधानी आहेच. भक्त्या तुष्टते न तो गुणसही भक्तिप्रियो माधवा, असा श्लोक आहे शेवटचं चरण. भक्त्या तुष्यती, भक्तीने संतुष्ट होतो, समाधानात राहतो. आणि मग आपण विचार कराल की आपण देवाला नैवेद्य दाखवताना पुरणपोळी, मोदक वगैरे असे नैवेद्य दाखवतो. सगुणात देवाला मानलं ना तर सगुणातले सगळे उपचार करावे लागतात. म्हणून आपल्याला वाटतं की हा मोदक आता खाईल, हा, ही आपली भावना आहे, की आपली भावना, आपल्या मनाचे सगळे खेळ आहे ते, की हा खाईल, आणि मग त्याने खाल्लेलं थोडं उरलं की प्रसाद म्हणून आम्ही घेऊ. वास्तविक त्याला ते नको आहे. त्याला फक्त भाव आहे की तू काय जे बनवलं आहे ना, यत करोशी यदश्नासी यज्जुहोशी ददासी तत् कुरुष्य, मला अर्पण करून तू कर, ते मला दे. हा समर्पण योग 9व्या अध्यायात येतो. यत करोशी यदश्नासी यज्जुहोशी ददासी तत्कुरुष्य, माझ्यासाठी कर, मला अर्पण करून कर. आणि मग त्यांनी तो प्रसन्न होतो. वास्तविक तो नेहमी तुष्टच आहे, हो, नेहमी संतुष्ट अवस्थेत परमात्मा आहे. मग नुसतं खाण्यापिण्याचा विचाराने नाही आहे, तो अशा स्थितीत आहे की तो आपल्या महिम्यात आहे. त्याचा महिमा हा सांगितला शास्त्रांनी की तो फार समाधानी आहे, तुष्ट आहे. म्हणून त्याचं एक नावच भगवंतांचं या श्लोकातलं 8 क्रमांकाचं तुष्ट हा असं ठेवलेलं आहे. भगवंतांचं पुढचं नाव या श्लोकातलं 9 क्रमांकाचं पुष्ट असं आहे.
म्हणजे दोन अर्थांनी आहे. एक तर याचं पोषण उत्तम रीतीने झालेलं आहे असा. याचं पोषण कसं झालं आहे? निर्गुण निराकार विषयक नाव नाही आहे, पुष्ट ईश्वरवाचक नाव आहे. याच्या हाती निर्गुण निराकारातून बाहेर येताना, द्वितीय स्तरावर येताना यांनी फक्त मायेला सोबत घेतलं, नसलेल्या मायेला, आणि हा पुष्ट झाला. बस मायेच्या साह्याने जगनिर्मिती आहे. कारण पुढे एवढं अफाट कार्य हे याच्या पुष्टतेचं लक्षण आहे. फक्त मायेचा संग झाला, मायेला हातात हात घेतलं, याची अर्धांगिनी आहे, याची ती शक्ती आहे. याच्यातच तदंगभूत म्हणतं शास्त्र तिला, याच्यातच ती राहते. मग याप्रमाणे ईश्वर आणि माया असं एकत्र आले की हा सर्वांग परिपूर्ण होतो आणि सृष्टीची निर्मिती करतो, पुष्ट होतो. आणि मग अवतारात आला की मग फक्त लीला करतो. अवतारातल्या कर्मांना कर्म म्हणतच नाही, दिव्य कर्म म्हणतात भगवान गीतेमध्ये, की मी जन्म कर्मचमे दिव्यम, माझ्या सर्व कर्मांना दिव्य कर्माचा अर्थ लीला असा होतो. आणि त्यामुळे भगवान अत्यंत नेहमी पुष्ट असा आहे. पुष्ट शब्दाचा शरीराच्या दृष्टीने विचार केला तर निरामय असा होतो. काय आरोग्य त्याचं कधीच बिघडत नाही, आहे तसाच राहतो. कारण निरामय मनुष्याने असावं ही सर्वांची धारणा असते, पण सगळेजण निरामय राहू शकत नाही. आणि त्यामुळे भगवंतांचं एक नावच तुष्टाच्या पाठोपाठ पुष्ट आहे. तुष्ट आणि पुष्ट खरं दोन नावं आहेत वेगळी वेगळी, लागोपाठ येतात. श्री विष्णू सहस्रनामाच्या या श्लोकामध्ये लागोपाठ दोन्ही नावं आलेली आहेत, तुष्ट आणि पुष्ट. पण एकत्रित शब्दसुद्धा पुष्कळदा वापरतात. तो समाधानी आहे आणि पुष्टही आहे. म्हणजे त्याच्या स्वरूपाच्या दृष्टीने तुष्टही आहे, पुष्टही तो आहे, आणि सर्वांग परिपूर्ण आहे. आणि त्याचं फलस्वरूप असं आहे की तो सगळ्या फक्त लीला करतो, त्याच्यात क्षय कधी होत नाही. तो इतका तुष्ट आहे की त्याची ती तुष्टतेची अवस्था बिघडत नाही. तुष्टता आपणही होतो. मी माझं उदाहरण देतो की मला खूप आंब्याचा रस आवडतो. मग मी तुष्ट आणि पुष्ट एकत्र पाहू तर मी वाटीभर रस खाल्ला की मला तुष्टता येते, समाधान वाटतं, त्याने मी थोडासा पुष्टही होतो. हे मी तुष्टपुष्ट एकत्र बोलतो आहे दोन्ही शब्द. परमात्म्याची अशी अवस्था नेहमी असते. माझी दुसऱ्या दिवशी बिघडून जाईल, मी बाजारात गेलो, मला आंबेच नाही मिळाले, काल झाली, तुष्टी गेली. मला झालेली तुष्टता आणि पुष्टता काही काळ राहून काही काळाने बिघडते, बिघडू शकते. सगळ्यांची बिघडेल असं आपण नाही बोलू. जीवनमुक्तांची नाही बिघडत, संतांची, आचार्यांची, सद्गुरूंची नाही बिघडत. ते अखंड तुष्टतेत पुष्टतेत असतात. परंतु सामान्य जीवाचा विचार केला, तुष्टता पुष्टता आपल्या वाट्याला कधी कधी येते, नाही असं नाही, दोन्ही येतात. निरामय आयुष्य आपलं खूप काळ राहतं, पण मग त्यात बिघाड होतो. संतुष्टता संपते. जो विषय मला आता उपलब्ध नाही होत त्याविषयी माझी तुष्टता होत नाही, मग ती अपूर्णताचा मला अनुभव नेहमी येत राहतो. पूर्णतेचा अनुभव अखंड येणे याला तुष्टता म्हणतात. आणि परमात्म्याला मी पूर्ण वस्तू आहे, पूर्णमदः पूर्णमिदं, हा अखंड अनुभवात परमात्मा स्वतंत्रस्य माह्यान्नी तिष्ठति म्हणजे काय? मी परिपूर्ण आहे, सच्चित आनंदरूप आहे, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म असा मी आहे. माझ्यात कधी क्षय नाही, मी अव्यय आहे, सर्वसाक्षी आहे. ही आपल्या स्वरूपाची जाणीव परमात्म्याला नेहमी नेहमी आहे. तुष्टपुष्ट एकत्र अर्थ जर आपण घेतला तर ती त्याची अवस्था जाणीव ही कधीही बिघडतच नाही. म्हणून दोन नावही लागोपाठ विष्णू सहस्रनामात येतात, तुष्टता आणि पुष्टता, ज्याची कधीही बिघडतच नाही. म्हणून त्याचं एक नावच या श्लोकामधलं 9 क्रमांकाचं, 8चं तुष्ट, 9 क्रमांक पुष्ट, अशी दोन नावं क्रमाने भीष्माचार्यांनी धर्मराजाला सांगितली. तुष्ट आणि पुष्ट त्याची नावच आहेत. आणि अंतिम नाव या श्लोकामधला आहे श्रोतेव शुभे क्षण. हा शुभे क्षण, ईक्षण म्हणजे पाहणे, ज्याची दृष्टी, ईक्षण म्हणजे पाहणे, म्हणजे याची दृष्टीच अत्यंत शुभ आहे. परमात्मा सोडून सर्व जीवांची दृष्टी पाहण्याची म्हणजे नजर ही अत्यंत विकारी असते, कामयुक्त असते. म्हणून तिची बाधा त्या जीवांना तर होतेच, पण त्याचबरोबर त्यांच्या संपर्कात सहवासात जे जीव येतात त्यांनासुद्धा तशा प्रकारचे विकार त्यांच्यात निर्माण होतात.
परमात्म्याची दृष्टी अत्यंत शुद्ध आहे, निर्विकार आहे. ती फार शुभ मानली आहे तिला. निर्विकार, शुभ शब्दाचा अर्थ विकारी नाही म्हणून शुभ मानला आहे. काही विकार नाही, कमी जास्तही होत नाही आणि सर्वांचं कल्याणच हो. आणि उलट त्याच्या संपर्कात, ईश्वराच्या सान्निध्यात भक्तीच्या अनुषंगाने, ज्ञानाच्या अनुषंगाने ईश्वर किंवा संत सद्गुरू यांच्या नुसतं जवळ बसा. आपण काही वेळ बसलो ना तर इतकं छान वाटतं. त्याचं कारण आहे, तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, असं रामदास स्वामी म्हणतात. बस नुसतं दर्शन, एक शब्दही ते नाही बोलले, तरी एक शब्दही नाही बोलले, फक्त सहवास. सद्गुरू बसलेले आहेत किंवा सद्गुरू आता नाहीत, पण प्रतिमा आहे, हा फोटो आहे माझ्या मागे, त्यांच्या प्रतिमेसमोर थोडा बसावं. आणि ती प्रतिमा नाहीच, सद्गुरूच बसले आहेत. त्या धारणीने जर तिच्याकडे पाहिलं ना तर ते शुभ ईक्षण आहे, कारण ते आपल्याकडे पाहतात आणि त्यांच्या पाहण्याला ईक्षण दृष्टी म्हणतात. तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे. त्यातून पुण्य जोडतो याचा अर्थ त्यामध्ये अगदी अंतिमतः एखाद्या मुमुक्षाची खरोखर अपेक्षा असेल तर मुमुक्षला मोक्षसुद्धा नुसत्या त्या दृष्टीने मिळतात. संतांच्या आणि भगवंतांच्या दृष्टीला कूर्मदृष्टी म्हटलं आहे. कूर्मदृष्टी ते प्रतिपाळी, अशी ओवी आहे त्या दासबोधात. कूर्मदृष्टीने प्रतिपाळी म्हणजे काय? कूर्म म्हणजे कासवी. कासवीला जेव्हा पिल्लं होतात तिला स्तन नाही आहे, दूध नाही आहे तिथे. इतर काही प्राण्यांसारखं तिला स्तन नाही आहे. ती आपल्या पिल्लांना स्तनपान, दूध नाही देऊ शकत. मग ती पिल्लं मोठी कशी होतात? ती कासविणीला एका वेळी खूप पिल्लं होतात. मग ती सगळी पिल्लं मोठी कशी होतात? आणि हे विज्ञानाने मान्य केलं आहे आणि धर्मशास्त्राने मान्य केलं आहे. ती फक्त आपल्या पिल्लांकडे नुसती पाहते. तिच्या दृष्टीमध्ये स्नेह आहे, तिच्या दृष्टीमध्ये वात्सल्य आहे, त्यामध्ये झरा आहे. आणि त्यातच आपण मानायचं की त्यातूनच दुग्ध येत आहे. प्रत्यक्ष दूध येणार नाही, पण नुसत्या दृष्टीने, कूर्मदृष्टी ते प्रतिपाळी कासवी आपल्या पिल्लांना फक्त दृष्टीने म्हणजे पाहण्याने वाढवते आणि ती वाढतात हो. म्हणून ही दृष्टी भगवंताची. ते प्रत्यक्ष काही सहाय्य करतील नाही करतील माहीत नाही, पण फक्त त्यांनी आपल्याकडे पाहिलं ईक्षण, ते शुभ ईक्षण आहे. म्हणून शुभ म्हणजे कल्याणकारी, निर्विकारी, विकार अजिबात नाही आणि कल्याण करणारच भगवंतांची किंवा सद्गुरूंची दृष्टी प्रत्येक जीवाचं. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती वचन आहे की नाही तुकोबांचं, ते या अर्थाने आहे. फक्त दृष्टी अशी असेल की त्या दृष्टीनेच फक्त कल्याण होतं. आणि म्हणून सद्गुरू आणि ईश्वर यांची दृष्टी शुभ असते. प्रापकांची दृष्टी कामनेनी अत्यंत बाधित झालेली असते, कामना, इच्छा. आणि म्हणून पहा, आमचे जुने पिढीत आता पुष्कळ या गोष्टी आपण पाळत नाही, नवीन पिढी. म्हणून रस्त्यावर जेव्हा अन्न खातात लोक, खाऊ नये खरं, कारण त्या अन्नावरती हातात आपण घेतो काय तिथले पदार्थ गाडीवर भरवून, त्याच्यावर जाणाऱ्या येणाऱ्यांच्या हजारो दृष्टी पडल्या असतात, नजरा. आणि कदाचित त्यांना तेवढं घरी खायला मिळत नसेल, आर्थिक परिस्थिती नसेल, करता येत नसेल, म्हणून त्यांच्या नजरेनी, दृष्टीने बाधित झालेलं ते अन्न खाऊन आमची सुद्धा चित्तवृत्ती तेवढ्या गुणांमुळे, आणि गुणांचा विचार केला तर ती रजोगुणी तमोगुणी दृष्टी असते, सत्वगुणी दृष्टी संतांची देवाची असते. शुभ ईक्षण म्हणजे सत्वगुणी दृष्टी, आणि रज आणि तमगुणांनी युक्त असलेली कामनिक प्रापंचिकांची दृष्टी. म्हणून कुणाकडे बाहेर गेल्यानंतर अन्न खाताना त्या अन्नावरती त्यांच्या पडलेल्या दृष्टीचा संस्कार झालेलं अन्न आपल्या उदरात जाऊ नये यासाठी आमच्या इथे अनेक रीती सांगितल्या आहेत. त्याच्यावर गायत्री मंत्र प्रोक्षण करून गायत्री मंत्रेण प्रोक्ष असं म्हटलं आहे. आणि ज्याला गायत्रीचा अधिकार नाही त्यांनी आपला इष्टमंत्र श्रीराम जय राम जय जय राम त्या पानावर टाका, वदनी कवळ घेता, देवाचं स्मरण करायचं. ईश्वराच्या स्मरणात इतरांच्या दृष्टीने बाधित झालेल्या अन्नाची काही प्रमाणात शुद्धता होते आणि त्यामुळे त्याची बाधा होत नाही. कुठे बाहेर गेलो, पंक्तीत गेलो, जेवायला बसलो, खूप लोक बाजूला बसले आहेत, भगवंतांचं स्मरण करावं, वदनी कवळ घेता म्हणावं, आणि मग ते अन्न आपल्याला प्रसाद म्हणून आपण घ्यावं भगवंतांचा. यांनी ते अन्न बाधत नाही, अन्नाची बाधा होत नाही. आणि काही ठिकाणी नक्की आणि नक्की असा नियम आहे
की पूर्वी पंक्ती बसायच्या, आता बसत नाही. पंक्तीमध्ये जो उपाशी आहे त्यांनी वाढू नये, कारण त्याच्या मनात त्या अन्नाविषयी कामना असते, आसक्ती असते, त्याचं मन त्यात गेलं असतं. अशा अतृप्त माणसांनी, उपाशी माणसांनी पंक्तीत वाढू नये. पंक्तीत वाढणाऱ्यांनी काहीतरी आधी खाल्लेलं असलं पाहिजे, त्याचं मन जरा शांत झालेलं असलं पाहिजे. भूक लागलेली आहे, खूप उपाशी आहे, त्यांनी वाढू नये. आणि म्हणून त्याच्या दृष्टीची बाधा, ते शुभईक्षण होत नाही. मग तो वाढेल आपल्याला जिलबी, पण त्याच्या मनातली वासना त्या जिलबीत गुंतल्यामुळे ते तसं अन्न आपल्या पोटात जातं. आणि म्हणून साधक दशेमध्ये फार बाधक आहे. इतरांचा तेवढा विचार नाही करू आपण, पण साधक दशेमध्ये, उपासक दशेमध्ये हे असं खूप वाईट आहे. म्हणून आमच्या इथे परान्न घेऊ नये जी संकल्पना आहे धर्मशास्त्रामध्ये, ती इतक्या मोठ्या व्यापकतेने आहे. कारण आपल्याला जर आपलं शुभ करून घ्यायचं आहे, कल्याण करून घ्यायचं आहे, तर ज्यांची दृष्टी शुभ आहे, ज्यांच्या दृष्टीमध्ये आपल्या कल्याणाची व्यवस्था आहे, ज्यांना आपल्या उद्धाराची तळमळ आहे, असे फक्त सद्गुरू किंवा ईश्वर दोघंच. म्हणून त्यांच्याच स्मरणामध्ये केलेले सगळे व्यवहार, भोजनादी इत्यादीच नाही. आणि म्हणून संत आणि देव यांचा सहवास नेहमी असला पाहिजे. देवाचं तर आज प्रत्यक्ष होणार नाही, तो आपल्या साधनेने होईल, पण संत सद्गुरू इत्यादी आले की दर्शनाला जावं. संत देखून द्यावे, परमसुख हे लावे. नमस्कारी सर्व भावे तो सत्वगुण, कारण त्यांच्या दृष्टीने पाहण्याने सुद्धा आपलं कल्याण होत असतंय. म्हणून भगवंतांचं एक नावच या श्लोकातलं अंतिम नाव शुभेक्षण असं आता आपण पाहिलं. अशाप्रमाणे आज आपण ज्या श्लोकाचं चिंतन केलं, व्यवसायो व्यवस्थान संस्थान स्थानद्रुह परर्धी परमस्पष्ट तुष्ट पुष्ट शुभेक्षण, अशा 10 नावांचा विचार आपण या श्लोकाच्या अनुषंगाने केला. श्री विष्णू सहस्रनामातला 42वा श्लोक आज झालेले चिंतन हे परमपूजनीय सद्गुरूंच्या चरणी समर्पण करतो, भगवान श्रीकृष्णांच्या चरणी समर्पण करतो आणि वाणीला विराम देतो. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.